जाळीदार घावण खायचे तेही झटकीपट 5 मिनिटात तयार होणार आहे. तर आपण त्यासाठी घेतली 1 वाटी तांदूळ पिठी, जी आपण मोदकाच्यासाठी वापरतो तशीच पिठी घ्यायची, तशीच दळून आणायची किंवा जर बाजारात अवेलेबल असेल ती घ्यायची. 1 वाटी तांदूळ पिठी, पाणी, मीठ आणि चटणीसाठी आपण घेतलं हिरवी मिरची, कोथिंबीर, दाणे आणि डाळ. आपण एका बाउलमध्ये आता तांदळाची पिठी आणि पाणी मिक्स करून घेणार आहोत. तांदळाची पिठी टाकली आपण, त्यामध्येच आपण थोडं मीठ टाकतो आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करतो आहे आणि हे पण छान असं ढवळून घेणार आहोत. हळूहळू ढवळतो आहे आपण हे. आणि हे मिश्रण जर आपल्याला घट्ट वाटलं तर आपण त्याला लागेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं. खूप पातळ असं करायचं नाही आणि खूप घट्ट पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं आपल्याला हे बॅटर. आणि आपण हे चटणी करेपर्यंत झाकून ठेवणार आहोत आणि आपण चटणी बनवून घेणार आहोत. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणीसाठी लागणारं साहित्य टाकलं आहे आणि आपण चटणी बारीक वाटून घेतो आहे. आता आपली चटणी बघा अशी बारीक वाटून तयार आहे. ती आपण एका बाउलमध्ये काढली आहे, त्याच्यावर लिंबू पिळून घेतलं आहे. आपण चटणी करतानाच त्याच्यामध्ये थोडी साखर टाकली होती. आपली छान अशी चटणी टेस्टी तयार झालेली आहे. आता आपण गॅसवर तवा ठेवणार आहोत. तवा गरम झाला की आपण असा अर्धा कांदा कापून घेतलेला आहे आणि या कांद्याच्या सहाय्याने आपण तव्याला तेल लावतो आहे. अगदी अर्धा चमचा तेलामध्ये आपलं घावण 2-3 घावण तयार होतात. असं सगळीकडेच कांद्याने मस्त पसरवून घ्यायचं तेल, एकसारखं सगळीकडे लागतं आणि त्याच्यावर आपण हे घावणचं बॅटर असं हलवून असं 2-3 वेळा खालीवर करायचं आणि पसरवायचं मस्तपैकी सगळीकडे. बघा लगेच जाळी पडायला लागली आहे, किती सुंदर जाळी पडते आहे. असे छान जाळीदार घावण तयार होणार आहेत आपले. पूर्ण तवाभर आपण घावण पसरवून घेतलेलं आहे आणि जर आपल्याला हवं असेल की घावण क्रिस्पी ठेवायचं तर आपण झाकण नाही ठेवत त्याच्यावर आणि जर सॉफ्ट हवा असेल तर आपण झाकण ठेवू त्याच्यावर. एक अर्धा सेकंदासाठी किंवा अर्धा मिनटासाठी तुम्ही ठेवला तरी चालेल. आता बघू शकता तुम्ही घावण तयार आहे आपला. मस्त जाळी पडली आहे घावणला बघा. आतून बाहेरून दोन्ही बाजूने खूप छान दिसतोय घावण. आपण तो आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. खूपच छान दिसतोय. असाच आपण आता अजून एक घावण बनवून घेऊ. अशाच पद्धतीने आपण सगळीकडे तव्याला कांद्याच्या साह्याने तेल लावतो एकसारखं. किती कमी तेल आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यावर छान असं घावणचं पीठ घातलं की लगेच जाळी पडते आहे. मस्त जाळी पडली, एकदम सुंदर दिसते जाळी. आता याच्यावर मी तूप लावणार आहे. तुम्ही आवडीनुसार काही तूप, बटर आणि जर कोणाला तेल आणि तूप बटर काही नको असेल तर काही नाही लावलं तरी चालेल. आपण आपला घावण तयार झालेला आहे. आपण हलक्या हाताने तो काढून घेणार आहोत. मस्त गरमागरम घावण तयार आहे. नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.